आणि त्या स्त्रीला, त्या सर्वोपदयाळ नावाच्या पत्नीला सांगून मच्छिंद्रनाथ चाललेले आहे. नाथ ऐकोनी बोले तिथे, म्हणे ऐकवे वो सद्गुण भरी सरिते, पुन्हा येऊनी देई उपदेशाते. 12 वर्षा उपरांती चालत जात असताना मागे वळून पाहत आहेत त्या कांतीला, त्या स्त्रीला. ते सांगत आहेत की मी 12 वर्षानंतर परत येणार आहे आणि त्याला अनुग्रह देण्यासाठी मी परत येणार आहे, असं त्या स्त्रीला, त्या महिलेला ते सांगत आहेत. एरीकडे भस्मची मुठी, ऐसे वधुनी शब्द सुडाळ, निघता झाला सिद्धपाळ, तीर्थ उद्देशी नाना स्थळ, महिलागी लंगितसे. अशा प्रकारे तिला सांगितलेलं आहे. सर्व प्रकारे मार्गदर्शन करून त्या महिलेचं समाधान करून मच्छिंद्रनाथ आणि आपली तीर्थ सेवा, जे काही आपलं कार्य आहे, जो काही आपला परमार्थ प्रपंच आहे, त्यांचा परमार्थ हाच प्रपंच होता आणि ते चाललेलं आहे. आणि इकडं पुढे काय घडत आहे, मग ती सवेची नितंबिनी, एरीकडे भस्मची मुठी, सुदृढ बांधुनी ठेविली गाठी, परिहर्षण राहे पोटी, उचंबळुनी दाटलासे. आनंद झाला तिला, तिच्यात पोटात आनंद माविनासा झाला आणि तो तिच्या पोटात काय राहिना झालं आणि ती पुढे काय करत आहे. मग ती सवेची नितंबिनी, जाऊनी बैसे शेजार सदनी, ते 7-5 व्रजवासिनी, येऊनी त्या स्थानी बैसल्या. मग ती चाललेली आहे आणि बाहेर आपल्याला जो आनंद झालेला आहे, आपल्याला ज्या ठिकाणी तो जो साधू आला होता, सिद्ध आलेला होता, त्याने असं काही आपल्याला चमत्कारिक असं दिलेलं आहे, ते सर्व ह्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी ती महिलेमध्ये 7-5 जणी ज्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहे. तो त्या जाया शब्द रहाटी, सहज बोलती प्रपंच गोष्टी, त्यातही जाया हर्षपोटी, कथा सांगे तो आपली. तर त्या 7-5 जणी ज्या काही बसलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन ही आपली कथा सांगू लागलेली आहे. मने मायो ऐका वचन, चित्त क्षीण झाले संतती विन, परी आज आला सर्वार्थ घडून, तो सर्वन फुटे स्वीकारा. हे बायांनो, आजपर्यंत जे काही माझं चित्त क्षीण झालेलं होतं, माझ्या संसारात जे काही दुःख होतं, परंतु आज मला ह्या ठिकाणी सुखप्राप्ती होणार असं वाटत आहे. आणि तुम्ही ऐका, जे काही घडलेलं आहे, जे काही माझ्या आज दिवसात घडलेलं आहे, ते तुम्ही तुमच्या कानानं ऐका, ती सांगत आहे. मने मायो एक अकस्मात माझ्या सदनी, बोवा आला कान फाडूनी, कान फाडी केवळ तरणी, माते दिसूनी आला तो. मग म्या त्याशी स्थवोनी भक्ती, प्रसन्न केली चित भगवती, मग प्रसादोपनी माझे हाती, गमन करिता झाला तो. तर आज माझ्या घरी एक बुवा आला, ती सांगत आहे, कानफाडी असं सांगत आहे. अत्यंत तेजस्वी असा तो सिद्ध होता, तो साधू होता, तो स्वामी होता, असं काहीतरी ती बोलली असेल. आणि माझे जे काही दुःख आहे मी त्याला सांगितलं आणि
माझ्या हातावर एक भस्म देऊन तो निघून गेला. आणि पुढे, तरी तो भस्म प्रसाद भस्म चिमुटी, माते दिदली पुत्रवृष्टी, परी सांगुनी गेला स्वये होटी, भक्षण करणी शयनात. तर असा काही प्रसाद तो मला देऊन गेलेला आहे, जो सांगत आहे, दाखवत आहे, अशी भस्म चिमुटी मला दिलेली आहे आणि संध्याकाळी झोपताना याचं सेवन कर, असं ह्या ठिकाणी तिला सांगितलेलं आहे. ती 4-5 जणी जी काय बाया आहेत त्या बाया ती बोलत आहे. तरी तो प्रसाद भस्म चिमुटी, तरी वो माये सांगा नीती, तेने वाढेल काय संतती, हेरी ऐकोनी न मानिती, तेने काय होईल गे. तरी मला सांगा, असं कधी होऊ शकतं काही भस्म चिमुटी खाल्ल्यानंतर मला खरंच पुत्र प्राप्ती होईल का? तर त्या सांगत आहेत की असं कुठं असतं का? ही जी राख आहे, हे जे भस्म आहे, ही जी माती आहे, ही खाऊन कधी पुत्र कोणाला झालेला असं पाहिलेलं आहे का? आगे ऐसी सोंगे महिवरती, किती एक ते ठक भाऊ असती, नाना कवटाळे करुणी दाविती, जग भोंदिती जननीये. अरे असे कित्येक बुवा असते, असे किती ढोंगी असते, सोंग करणारे असते. असं कुठं असतं का? असे अनेक प्रकारे फसविणारे लोक ह्या जगात असतात, असं त्या स्त्रीला सांगत आहे. आणि दुसरा त्यात आहे अर्थ, कानफाडे कवटाळे व्यक्त, नाना परीच्या विद्या भोत, तयापाशी असती हो. अग, असे जे कानफाडे असतात, असे जे काही साधू असतात, असे जे भोंदू असतात, त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या विद्या असतात. नाना प्रकारच्या विद्यापाशी नाना परीच्या विद्या त्यांच्या ठिकाणी असतात. पुढे, काय वो सांगू शुभगात्री, कानफाडे कृत्रिम मंत्री, जाया पाहुनी शुभगात्री, करीती कुत्री मंत्राने. असेही बुवा असतात, असेही साधू असतात की दिवसा कोणाला तरी असंच भस्म द्यायचा, मंत्र द्यायचा, काहीतरी करायचं आणि त्यांचं कुत्र्यामध्ये रूपांतर करायचं, इतर प्राण्यामध्ये रूपांतर करायचं आणि त्यांना आपल्या संग घेऊन जायचं. पुढे सांगत आहे, मग ती येते सवे घेऊनी, हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी, रात्री माझी कांता करुणी, शुकशयनी भोगिती ते. अशा प्रकारे करून आणि संध्याकाळी आपल्या हाया अवस्थेत त्यांना पुन्हा आणून, आणि अशा प्रकारे नाना प्रकारचे विलास करणारे साधू असतात, भोंदू असतात, ढोंगी असतात. काय तुला सांगू? आणि असं त्या बाया त्या स्त्रीला म्हणत आहे. परी हे आम्हाशी दिसते ओखट, तू शुभाननी जाया अति ब्रवंट, पदरी बांधुनी घेतले कपट, यात बरवे दिशेना. आम्हाला तर काही योग्य वाटत नाही. तू काय फूळ मनात घेऊन बसलीस? असं कुठं असतं का? भस्मची मुठी खाल्ल्यानं कुठं पुत्र संतती होते का? आणि असं त्या बाया त्या स्त्रीला सांगत आहे. मग ती कवळोनी भस्मची मुठीसी, येते झाली गोट्यापाशी, ते गोरज केरासी, मिरविली से उकरडा. अशा प्रकारे ती आलेली आहे, भस्मची मुठी काढलेली आहे, हातावर घेतलेली आहे आणि तिथे एक गोरज म्हणजे गोबर म्हणजे गाईच्या शेणाचा उकिरडा होता. त्या ठिकाणी रोज शेण पडत होतं आणि त्या शेणावरती ती भस्मची मुठी तिनं टाकून दिलेली आहे. तया माझी भस्मची मुठी, सांडिती झाली ते गोरटी, तया माझी हरिजेटी, संचार करी महाराज. ज्या भस्मची मुठीमध्ये ज्या नारायणाचा त्या भस्मची मुठीमध्ये संचार होणार होता आणि ती भस्मची मुठी तिनं त्या गोरज केरात, त्या उकिरड्यामध्ये, त्या शेणाच्या
ढिगामध्ये टाकून दिलेले आहे. किती नशीब करंट असेल त्या बाईचं, की जो हरिनारायण आहे, जो प्रत्यक्ष त्या ठिकाणी विश्वावरती ज्याची सत्ता चालणार आहे, असा गोरक्षनाथ महाराज चैतन्य तिच्या म्हणजे नशिबी होतं. चैतन्य तिच्या पोटी येणार होतं, पण तिचं नशिबी दुर्दैव आहे, दुर्दैव होतं. हेच खरं. कारण तो जो पुत्र होणार होता, तो अयोनी संभव होणार होता. आणि जे काही नीतीनं तिच्या मनात खूळ भरलेलं होतं, जे काही घडलेलं आहे ते उत्तमच म्हणायचं. कारण जो काही अवतार होणार होता, अयोनी संभव होणार होता, तो गोरक्षनाथ होता. तो जगावर, ब्रह्मांडावर ज्याचा अधिकार चालणार होता, असा गोरक्षनाथ. आणि त्या गोरज केरातून परत त्या ठिकाणी आपल्याला पाहायचीच आहे ती कथा सांगत आहेत. जो नवनारायण कीर्तिध्वज, प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज, हरी ऐसे नाम साजे, कीर्तिरत्ना माझारी. खरंच जो नवनारायणातील एक प्रत्यक्ष विष्णूचाच अवतार ह्या ठिकाणी त्या होणार होता. आणि असे जी भस्माची मूर्ती आहे, तिनं व्यर्थ त्या ठिकाणी टाकून दिलेली आहे. असो ऐशी कथा अवसर, पुढे निवेदू ग्रंथ सादर, तरी स्त्रोती शिरोदक सार, पुढील अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ, शुक्तिका नवरत्नमुक्त, तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवित, भूषणाते शृंगारू हो. या परी निंदक खळ दुर्जन, असो त्यांचे कांजी पान, तयाचे निंद वचन ऐकून, सोडो नका क्षीरोदका. अशा प्रकारे हा भक्तिसार ग्रंथ जो आहे, खरंच हा जणू काही यातून म्हणजे ही रत्नाचीच पेटी आहे. आणि खरोखरच तुम्ही हा ग्रंथ श्रवण करा. तुमच्या कर्णग्रीवेत म्हणजे तुमच्या कानामध्ये एक भूषण व्हावं, असा हा ग्रंथ आहे. आणि हे वचन कोण देत आहे तर धुंडीसुत मालूचे वचन, नरहरी वदे जग सुगम, भावार्थ गुणी गुंफोन, माळ स्वीकारी श्रोत्याची. तर अशा प्रकारे हा जो ग्रंथ आहे, खरोखर श्रेष्ठ ग्रंथ आहे. मी ह्या ठिकाणी कोणी पंडित नाही, किंवा मी कोणी यातला जाणता नाही. मी एक शेतकरी आहे. जे काही मोडक्या तोडक्या भाषेत येतंय ते मी सांगत आहे. आणि खरोखरच हा ग्रंथ जो आहे, इच्छा पूर्ण करणारा ग्रंथ आहे. जर ह्याचं मनापासून पारायण केलं, मनापासून ह्यातील कथा श्रवण केल्या, तर फार मनाला समाधान लाभतं. आणि असा हा ग्रंथ जे काही माझ्या हातून, माझ्या वाणीतून जे काही त्या नवनाथांनी वदविलेलं आहे, आणि अशी जी सेवा आहे त्यांच्या चरणी अर्पण करून हा जो प्रसंग आहे, ह्या प्रसंगाचं जो वर्णन आहे, ते ह्या ठिकाणी मी थांबवत आहे. आणि हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत कुर्मदास महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव.